दिवस आहे आणि उन्हाळा दिवस आहे. मग आपल्याला काय करायचं माहिती आहे का, गावरान आंबाड्याची भाजी करायची आहे. आणि कशा पद्धतीने करायची आहे कसं करायचं आहे तुम्हाला गावरान भाजी म्या गावरान पद्धतीने करून दावते. म्या घट्ट भाजी करायची गावरान पद्धतीची भाजी आंबाड्याची. लय थंड लागते उन्हाळा दिवसाचं. एक भाकर खायचा माणूस 2 भाकरी खाऊ त्या भाजी संग. असली भाजी बनवून दाखवते तुम्हाला आज. परत झाली भाजी तोडून ना, गावरान भाजी आंबाड्याची. आता उन्हाळा दिवस आहे म्हणून मला भाजी खाऊ वाटलं, असं माझी इच्छा झाली भाजी खायची म्हणून बघावं म्हणजे आता करून. आणि असं गावरान पद्धतीची भाजी तुम्हाला कसं कसं करायचं मी दाखवते तुम्हाला. थंड लागते आली भाजी. आता उन्हाळ्या दिवसात खायला लय थंड लागते पोटात आपल्या. आणि एक भाकर खायच्या जागी 2 भाकरी खावं माणसानं असं. आज तुम्हाला भाकरी करून दावते, हे भाजी करून दावते. चला रे, हे चला मला हे आणून द्या रे पोरं, आणून जरा ते का हाताखाली आणा रे. मला उठू वाटणार जावा बाबा जरा, तुम्हाला भाजी करून देते जावा. माय चुलीवर ह्याला आदान आले. आता मी काय करते, हरभऱ्याची डाळ टाकून घेते. मग हरभऱ्याची डाळ टाकले का, मग डाळ जरा मऊ झाली का नाही, जरा गहू टाकून घ्यायचं. 4 दाणे का गहू, 4 दाणेच आहेत. मग गहू टाकून घेतलं का, मग तुरीची डाळ टाकायचं. आणि तुरीची डाळ टाकून झाली मग शेंगदाणे टाकायचं. आता मी हरभऱ्याची डाळ टाकून घेते. आपल्याला आज गावरान भाजीच करायची आहे पद्धतीनं मस्त. असं भाजी शेतात नव्हती, एका जाऊन दुसऱ्याच्या शेतातून आणली मी भाजीच नव्हती. आता हिला जरा मऊ होऊ देते. म्या हरभऱ्याच्या डाळ जरा मऊ होऊ देते. डाळ शिजली आहे. आता ही 4 दाणे भाजी टाकून घालली मी. हो का, आता नंतर ही तुरीची डाळ टाकून घ्यायचं. मग तुरीची डाळ टाकल्यावर मग शेंगदाणे टाकायचं असतात. का धूर लागला तोंड बघ ढांत होत असेल धुरानं. डाळ टाकले, हरभऱ्याची डाळ टाकले. मग हरभऱ्याच्या नंतर काय केले, 4 गव्हाचे दाणे टाकले. आता ही तुरीची डाळ टाकून घेऊया म्या. ही तुरीची डाळ, आता तुरीची डाळ झाली का नाही, नंतर शेंगदाणे टाकायचे. तर थोडी जराच तुरीची डाळ बी थोडी जरा नॉर्मल मऊ द्यायचं. मग शेंगदाणे टाकायचं. पहिलं काय टाकून घेतले म्या, हरभऱ्याची डाळ, त्याच्यानंतर 4 गव्हाचे दाणे, त्याच्यानंतर तुरीची डाळ. आता ह्याच्यानंतर हे का शेंगदाणे, हो का शेंगदाणे. आणि आता हे का ही हिरवी मिरची टाकायची मध्ये. हिरवी मिरची. आज आपल्याला एकदम गावरान पद्धतीची आंबाड्याची भाजी करायची आहे. सगळ्या डाळी शिजून झाल्या. हरभऱ्याची डाळ, तुरीची डाळ, शेंगदाणे, मिरची आणि 4 गव्हाचे दाणे शिजून झाले. आता आपण भाजी टाकायली नाही. हो का, आज आपल्याला भाजीच खायच्या गावरान पद्धतीची आंबाड्याची गावरान भाजी. थोडी आता ह्याला वरी ताट झाकून घेते. आता भाजी मी धुवून घेतली. भाजी असं 1 पाण्यानं धुवून घ्यायचं असं भाजी. आता असं धुवून घ्यायचं, 1 पाणी घालून धुवून घ्यायचं. आणि नंतर ह्याच्यावर ताट पालतं घालून टोपल्या त्याच्या पालतं घालायचं. सगळं नाव पाणी काढून घ्यायचं. म्हणजे भाजी एकदम घट्ट होती भाजी. हे जरा पाणी सांडून आणून दे मला टोपलं. मा सांड मध्ये लांब पाणी सांड जरा आणि आणून दे मला. सांड 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 तिथं आण टोपलं इकडे. माय ठेव टोपली. तर असं करून पालतं घालायचं. असं पालतं घातलं का आता ह्याचं पाणी सगळं नितळतंय. पाणी तळ का एकदम घट्ट घट्ट भाजी होती. आता पाणी नितळून झालं, आपण ह्याला काढून घेऊया. आता
काही बघा सगळं भाजी डाळ हरभऱ्याची तुरीची शेंगदाणे सगळे शिजून घेतल्यात. ते शिजून झाले सगळं. आता डाळ शिजून झाली, शेंगदाणे शिजून झाले, मिरच्या शिजून झाल्या, भाजी शिजून. आपण आता घरटून घेऊ यायला. आता त्याच्यामध्ये आपण काय करू, कोथिंबीर टाकू, मीठ टाकू आणि घरटून घेऊ. हे कोथिंबीर वाटून घेतली मी. हे कोथिंबीर वाटून घेतली आणि हे जिरे आहेत. आता मध्ये टाकू, असं मध्ये टाकू आपण. असं हळद टाकते थोडी. मीठ टाकू थोडं. हे आम्ही ह्याला डाळ घुटणी म्हणतो. हे डाळ घुटणी आहे. आता डाळ घुटणी कसं करायचं, आता घरटून घ्यायचं. हे गपारे रण नका ग बसाव ग, कळ करून घेऊ नका. घरटून झाली आणि ह्या भाजीला फुलणी द्यायचं नाही, काय नाही, असंच घरटून खायचं. हो का भाजी झाली बघा. हो का आता बघा किती तर भाजी मस्त लागते. आता पोटभर जेवण करायचं. आता भाजी संग ह्या आंबाड्याची भाजी, उन्हाळा दिवस आहे, थंडगार खायला भाजी.